नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंडेकर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक वाय.टी. मुंडे सर, बी कम्प्युटर, पुणे युनिव्हर्सिटी। तर आज आपण चालू घडामोडीचा पुढला भाग पाहणार आहोत। त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत ज्ञानपीठ पुरस्कार। मग ज्ञानपीठ पुरस्काराविषयी जे काही अद्ययावत माहिती आहे ते आपल्याला घ्यायचे आहे आणि यावर विविध प्रश्न कसे येऊ शकतात हे सुद्धा पाहायचे। तर ज्यांना कुणाला ही बॅच घ्यायची आहे त्यांनी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा उपलब्ध आहे, रेकॉर्डेड बॅच आहे। काही वेळेस आपण लाईव्ह सुद्धा येणार आहोत। तर मुंडे करिअर अकॅडमी नावाचं गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला यूट्यूबच्या या खाली व्हिडिओमध्ये सुद्धा त्याची लिंक शेअर केलेली आहे, तर तुम्ही ते घेऊ शकता। तर असे अनेक अपडेटेड व्हिडिओ आपल्याला त्यात पाहता येतील। चला जाऊया पुढे आता। तर बघा, ज्ञानपीठ पुरस्कार। तर ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे। इथंच पहिला मार्क इथं आहे बघा। ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, हे वाक्य महत्वाचं। मग हा पहिल्या नंबरचा पुरस्कार आहे, तर दुसऱ्या नंबरचा कोणता आहे, तर साहित्य अकादमी पुरस्कार, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। बघा, ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा 22 मे 1961 रोजी शाहू शांती प्रसाद जैन यांनी केलेली आहे, हे आपल्या लक्षात आलं। तर ज्ञानपीठ पुरस्कार ह्याला हिंदीमध्ये ज्ञानपीठ असं सुद्धा, जसं आपल्या ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव किंवा ज्ञानेश्वर असं सुद्धा उच्चार केला जातो, त्या पद्धतीने आपल्या लक्षात ठेवायचं। बघा, घोषणा जरी 1961 ला झाली असेल तरी पहिला पुरस्कार हा 1965 ला देण्यात आला, म्हणून पर्यायानुसार आपल्याला जायचं। मग पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षी दिला गेला, उत्तर आहे 1965। कुणाला दिला गेला, तर इथं नाव आहे पहिला पुरस्कार गोविंद शंकर कुरूप यांना, आणि त्यांची भाषा कोणती आहे, तर मल्याळम भाषा। मग आपल्याला माहित आहे केरळची राजभाषा काय आहे, मल्याळम आहे। मग केरळचे रहिवासी असलेले गोविंद शंकर कुरूप यांना पहिलाच ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे। मग पुरस्काराची सुरुवात 1965 म्हणजे पहिला पुरस्कार दिला गेलाय। पुरस्काराची रक्कम 11 लाख रुपये आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मग सुरुवातीला 5 लाख 7 लाख असं वाढत वाढत सध्या 11 लाख रुपये आहे। सर्वात महत्वाचा आहे, हा पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो। बघा, भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात, माग राज्यघटना आपला भाग झालेला आहे, त्यामध्ये आपण पाहिले की सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्टे आहेत। त्यापैकी 8व्या परिशिष्टामध्ये उल्लेख कशांचा आहे, तर भाषांचा आहे। मग मूळ संविधानात किती भाषा होत्या, 14 होत्या। 3 वेळेस घटना दुरुस्ती झाल्या आणि 8 भाषा वाढलेल्या आहेत। मग एकूण भाषा किती झालेल्या आहेत, तर 22 भाषा झाल्या। तर संविधानाच्या 8व्या परिशिष्टात भाषा किती आहेत हे आपल्या लक्षात ठेवायचं। तर पुढे गेल्यानंतर मग यामध्ये याची एक सेपरेट भाषांची नोट्स आपण घेतलेली आहे, ते सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशनवर जाऊन पाहू शकतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। तिथं सविस्तर आपण घेतलेल्या सगळ्या भाषा पाठ करून घेतल्यात। 14ला 14 सुरुवातीला मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू, उडिया, बंगाली, आसामी, काश्मीरी, उर्दू, पंजाबी या मूळ 14 होत्या संविधानात भाषा। मग 21वी घटना दुरुस्ती 1967 ला सिंधी ऍड झाली। 71वी घटना दुरुस्ती 1992 नुसार कीवर्ड होता आपला KMN, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, यावर या कंबाईनला सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे 2024। मग पुढे गेल्यानंतर 92 वर्ष झालं की 92वी घटना दुरुस्ती 2003 ला आहे। तिथे 4 भाषा होत्या, BDMS, बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली। मग ह्याची नोट्स तुम्हाला रिवाइज करायच्या, किंवा तुम्ही फाईलला काढून लावली असला तर जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांनी बॅच घेतलेली आहे त्यांना आपला फॉर्मॅट काय आहे त्यांना पुन्हा एकदा सांगतो की या व्हिडिओच्या वरच ही नोट्स असणार आहे। नोट्स खाली व्हिडिओ, तुम्हाला वारंवार हा व्हिडिओ नाही बघायचा, तुम्ही बघू पण शकणार नाही, तरी परीक्षा जवळ असतात तर एवढे 100-200 व्हिडिओ नाही बघणार। तुम्ही काय करणार, ही जे नोट्सची एक फाईल आहे तर फाईलला लावणार आहात आपण ही नोट्स प्रिंट आउट काढून, आणि मग रिव्हिजन, आता ऑलरेडी हा व्हिडिओ एकदा पाहिलाय, मग आपल्याला त्याचं ज्ञान आहेच, जस्ट परीक्षेला जाताना एक ओव्हरलुक करून रिव्हिजन करायचं। आणि आपल्या प्रत्येक नोट्स मध्ये काय दिलेलं असते, एक इतिहास दिला जातो बेसिक, आणि पुढं माहिती असते। मग एखाद्या वेळेस आता हे 25चा पुरस्कार आज जाहीर झाला, तर मग पुढला तुम्ही 26 तुम्ही ऍड करू शकता यात, हे लक्षात आलं पाहिजे।
तर बघा एक एक मुद्दा पुन्हा एकदा रिव्हिजन. पुरस्काराची घोषणा 61, पहिला पुरस्कार 65, पुरस्काराची रक्कम 11 लाख रुपये. किती भाषेसाठी दिला जातो, तर हा मुद्दा होतो भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिषदेतील 22 प्लस इंग्रजी 1, म्हणजे अर्थात ह्या 22 मध्ये इंग्रजी नाही संविधानात, मग इंग्रजी 1 अशा किती भाषेसाठी दिला जातो, 23. आता हे काही भारतीय राज्यघटनेत 23 भाषा नाहीत हे लक्षात घ्या, 22च आहेत, पण इंग्रजीला इथं धरलेला आहे आणि अशा एकूण 23. आता महत्वाचा फरक आपल्या लक्षात ठेवायचा की जो 2 नंबरचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार, हा साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषेसाठी दिला जातो. मग या 24 कोणत्या, तर 22 भारतीय संविधानाच्या 8व्या परिषदेतल्या प्लस इंग्रजी 1 जे इथं आहे आणि 1 राजस्थान, म्हणजे 24. हा मूलभूत फरक आपल्या लक्षात इथं सुद्धा ठेवायचा आहे. दुसरा मूलभूत फरक एक लक्षात घ्या, आपण आकडा पाठ करतो की ज्ञानपीठ पुरस्कार 23 भाषांसाठी, साहित्य अकादमी पुरस्कार 24 भाषांसाठी, पण मूलभूत फरक काय आहे, ज्ञानपीठ पुरस्कार हा 23 भाषांसाठी 23 भाषापैकी एकालाच दिला जातो दरवर्षी, पण साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी 24 लोकांना दिला जातो. याची पुरस्काराची रक्कम 1 लाख रुपये, अर्थात हा 11 लाखापेक्षा कमी असल्यामुळे दुय्यमच येणार आहे, 2 नंबरलाच आहे. पण हा 24 लोकांना दरवर्षी मराठीसाठी दिला जाणार, बंगालीसाठी दिला जाणार, गुजरातीसाठी, उर्दूसाठी, सगळ्यांसाठी दिला जाणार, पण हा 23 पैकी एकालाच दिला जाणार. किंवा एखाद्या वेळेस असं झालेलं आहे की दोघांना विभागून दिलेला आहे, असं होऊ शकतं. मग पुढं हा मूलभूत फरक लक्षात आलेला आहे. मग पहिला पुरस्कार गोविंद शंकर प्रभू हा जीकेचा चांगला प्रश्न आहे. पहिली महिला कोण आहे प्रथम, तर 1976 मध्ये आशापूर्णा देवी यांना बंगाली भाषेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. आतापर्यंत किती लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे, 65 व्यक्तींना मिळाला. खरं तर पुरस्कार आता जो जाहीर झाला आहे नुकताच तो 59वा आहे, पण 6 लोकांना तो विभागून मिळाल्यामुळं हे जे वर्ष आहेत 67, 73, 99, 6, 9 आणि 23 या वर्षी हा पुरस्कार 2 व्यक्तींना विभागून देण्यात आला आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींना देण्यात आलेला आहे. बघा आतापर्यंत किती महिलांना हा पुरस्कार दिलाय, 8 महिला. एकूण व्यक्ती किती झाल्यात, 65. पुरस्कार नंबर आता किती होता, 59वा आहे, मग विभागून काही लोकांना दिलेले आहे. आतापर्यंत खालील भाषेसाठी सर्वाधिक पुरस्कार आहेत. हिंदीसाठी 12 वेळा हा पुरस्कार दिला, कन्नडसाठी 8 वेळा, बंगालीसाठी 6, मल्याळमसाठी सुद्धा 6 वेळेस हा पुरस्कार आहे. मग आपल्या मराठीसाठी किती वेळेस आहे, खाली मी दिलेलंच आहे तक्ता, तर 4 वेळेस हा पुरस्कार देण्यात आला. मग याचा क्रम थोडा लांब आहे. पुढे जाऊया. आतापर्यंत खालील का 4 मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर खूप प्रश्न आहेत. मराठी व्याकरणच्या अँगलनं सुद्धा इथं प्रश्न येतात आणि सामान्य ज्ञानच्या अँगलनं, राज्यघटनेच्या अँगलनं, चालू घडामोडीच्या अँगलनं खूप प्रश्न आहेत. मग बघा 1974 साली विष्णू सखाराम खांडेकर यांना आपण वि.स. खांडेकर म्हणतो, यांचा जन्म आणि मृत्यू सुद्धा इथे दिलेला आहे, गरज नाही तितकं. मग ययाती पुस्तक आहे, हृदयांची हाक आहे, कांचन मृग, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, 2 ध्रुव, 2 मने 2 ध्रुव सुद्धा आहेत. रिकामा देवारा, पहिले प्रेम सुद्धा इथं आहे. प्रोंचवत, जळलेला मोहर, पांढरे ढग, अमृतवेल, सुखाचा शोध, अश्रू, सोनेरी स्वप्न बंगलेली, एका पानाची कहाणी, मुखवटे, अशी अनेक पुस्तक आहेत. यापैकी तुम्हाला किमान ययाती हे पुस्तक कुणाचं आहे असा ऑनलाईन ऑफलाईनला खूप प्रश्न आले. आता तुम्ही जर TCS IBPS पॅटर्न बघला तर यामध्ये असे पुस्तक देणार किंवा कांचन मृग हे पुस्तक कुणाचं आहे असं सुद्धा देणे जाणे शक्यता आहे. मग हे थोडं एकदा वाचून आपल्याला घ्यायचं. मग 1974 ला वि.स. खांडेकर आहेत, तर 1987 ला वा. शिरवाडकर आहेत. 27 फेब्रुवारी 1912 ला यांचा जन्म झाला. यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज, अर्थात कुसुम नावाची त्यांना लहान बहीण होती आणि त्याच्या अगोदर जन्मलेले आहेत. म्हणजे कुसुमच्या अग्रज, कुसुम म्हणजे फुलाचा, पुष्पाचा, सुमन, प्रसून याचा समार्थी शब्द आहे आपल्याला माहित आहे. मग त्यांच्या अगोदर जन्मलेला अग्रज असतो, नंतर जन्मलेला अनुज असतो. मग कुसुमच्या अगोदर जन्मलेला विष्णू म्हणून विष्णू वामन शिरवाडकर यांनी टोपण नाव सुद्धा धारण केलेलं आहे. विशाखा, हिमरेश, जीवनलहरी, जाईचा कुंज, समिता, छंदोमयी, कणा. आपण ही कविता आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कणा, ओळखलं का सर मला, पावसात आलं कोणी, केस होते कर्दनलेले, मग हे डोळ्यावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून. मग असे अनेक पुढं आहेत. पण एक शेवटची लाईन आहे, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा.
नुसतं लढ म्हणा, ही खूप एक प्रेरणादायी कविता यांचीच आहे, विष्णू वामन शिरवाडकर. मग वादळ वेळ, रश यात्रा, मुक्तयान, श्रावण, प्रवासी पक्षी, मेघदूत, सोगत, त्यापैकी विशाखा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं किमान, बाकीचे थोडे नाही पाठ केले तरी चालते. 2003 बघा, 1974 झाले, 1987 झाले, 2003 गोविंद विनायक करंदीकर, त्यालाच आपण विंदा करंदीकर या नावाने सुद्धा ओळखतो. तर श्वेतगंगा हे पुस्तक महत्वाचं आहे. मग अष्टदर्शने हे सुद्धा पुस्तक आपल्याला ऍड करायचं. मग मृदगंध, ध्रुपद, विरूपिका, जातक, संहिता, आदिमाया, राणीचा बाग, सशाचे कान, परिगपरी, अमृतानुभव, स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ इत्यादी महत्वाची पुस्तकं सुद्धा आहेत. अष्टदर्शने हे तुम्ही ऍड करणार आहात हे आपल्या लक्षात यायचं, ऍड करून घ्यायचं. इथं चौथं नाव आहे 2014 साली भालचंद्र नेमाडे. मग तुम्हाला माहिती आहे एका व्यक्तीला 2014 साली नोबेल सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. तर हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं. मग तेच वर्ष इथं लक्षात ठेवायचं. तर भालचंद्र नेमाडे. तर बचपन बचाव आंदोलनाचे कैलास सत्यार्थी यांना नोबेल आहे 2014ला. मग हे आपल्याला जॉईंट करायचे होते, एक लक्षात ठेवा. हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ, कोसला, बिडा, फूल, झूल, जरीला, मेलेडी, देखणी. मग यामध्ये असा प्रश्न आलेला आहे भरतीला की कोसला देणार, बिडार देणार, मेलेडी किंवा झूल यापैकी देणार आणि वेगळा एक कुठलं दुसरं टाकणार. मग तुम्हाला म्हणणार की भालचंद्र नेमाडे यांचा कुठला ग्रंथ, कादंबरी नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचे छानपैकी. तर हिंदू जगण्याची समृद्ध आडगळ हे पुस्तक कुणाचं आहे, ग्रंथ आहे, असे प्रश्न इथे येणार आहेत. मग आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मराठीमध्ये कुणाला मिळाला नाही याचा वेगळा घटक प्रश्न एक चांगला येत होता. म्हणजे जुन्या पेपरमध्ये 3 लोकांनाच मिळाला होता, भालचंद्र नेमाडे नंतर आले. मग तिथे एक पु ल देशपांडे ऍड करत गेले आणि वेगळा घटक ओळखा. मग आपल्याला कळत नाही नेमकं वेगळं काय ओळखायचं. तर यांना ज्ञानपीठ मिळालाय, मग पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ नाही, तर पहिला महाराष्ट्र भूषण मिळालेला आहे. मग पुढे जाऊया. मग आता शेवटचे काही ज्ञानपीठ विजेते बघूया. 2018ला इंग्रजी भाषेसाठी अमिताभ घोष यांना मिळाला. अर्थात आरबीआयचे सर्वात जास्त कमी काळ अमिताभ घोष हे गव्हर्नर होते असं आपण आरबीआयच्या नोट्स मध्ये पाठ केले. ते वेगळे, हे वेगळे, हे लेखक आहेत आणि इंग्रजी भाषेसाठी त्यांना पहिल्यांदाच देण्यात आलं. अक्कीथम अच्युतम नंबूदिरी यांना मल्याळम भाषेसाठी मिळालाय 2019ला. इथून गरज नाही, हे शेवटचे 2-3 बघा. नीलमणी फुकन आसामी आणि दामोदर मावजो कोकणी भाषेसाठी संयुक्तरित्या आता 21 आणि 22ला जाहीर झाला होता, 56-57, पण एकदाच जाहीर केला होता. 23 साठी काय संयुक्तरित्या, म्हणजे पुरस्कार एकच पण विभागून, जसं माग आपण 6 वेळेस झाले असं पाहिलं. तर गुलजार सुप्रसिद्ध कवी आहेत, चित्रपटात सुद्धा यांचं कार्य आहे आणि गीत ते लिहित असतात उर्दू भाषेसाठी. आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी मिळालेला आहे. आता आपल्याला सगळ्यात लक्षात घ्यायचं IMP की 2000 बघा, हा पुरस्कार 2025 मध्ये मार्चला जाहीर झालेला आहे, पण कोणत्या सालचा आहे, 2024 सालचा. विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झालेला आहे. ह्याला मार्करनं आधीच अधोरेखित करून दिलेलं आपण, हे तुम्हाला झेरॉक्स मारलं तरी अधोरेखित येणार आहे हिंदी भाषेसाठी. मग आधी 11 वेळा मिळाला होता, हे एक वाढल्यानंतर आता किती वेळ झाले, सर्वाधिक 23 भाषापैकी कोणत्या भाषेला सर्वाधिक वेळा ज्ञानपीठ मिळाला आहे, हा पण प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. तर 12 वेळा हिंदीला मिळाला. मग जे विनोद कुमार शुक्ल आहेत किंवा शुक्ला येईल, शुक्ल किंवा शुक्ला येईल, तेच लक्षात ठेवायचं आपल्याला, कोणतेही चालते. तर यांचा जन्म बघा 1 जानेवारी, नवीन वर्षाची तारीख आहे, हॅपी न्यू इयर वाली, 1 जानेवारी 1937, राजनांदगाव छत्तीसगड येथे त्यांचा जन्म आहे. आता आधी जेव्हा जन्म झाला तेव्हा ते मध्य प्रदेशमध्ये होते. मग तुम्हाला माहित आहे 1 नोव्हेंबर 2000 साली मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती झाली आणि मग मध्य प्रदेश क्षेत्रफळानं 2 नंबरला आलं. या अगोदर मध्य प्रदेश राज्य हे 2000 पर्यंत देशात सर्वाधिक क्षेत्रफळ असणार राज्य होतं. छत्तीसगड सारखं राज्य निर्माण होऊन सुद्धा मध्य प्रदेश 2 नंबरला आहे, म्हणजे किती मोठं राज्य होतं पहा. हिंदी कवी आहेत, कथाकार आहेत, यांचं कार्य आहे. लगभग जय हिंद नावाचा काव्य संग्रह 1971ला प्रकाशित झाला. नौकर की कमीज, जेव्हा इथे दिले बघा, नौकर की कमीज, विनोद कुमार शुक्ल, पहिली कादंबरी यांची 1979ला प्रकाशित झाली. आता इंग्लिश मधले काही नाव आहेत, इफ इट लूम्स बी विल सी, दुसरे नाव आहेत खिलेगा तो दिखेगा, दीवार में एक खिडकी रहती थी, पेड़ पर कमरा, अशा यांच्या सुप्रसिद्ध काही कादंबऱ्या आहेत.
यातली ही दीवार में खिडकी रहती थी या कादंबरीसाठी यांना 1999चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील दुसरा पुरस्कार आहे. तो प्रत्येक भाषेसाठी दिला जातो. म्हणजे हिंदीसाठी दरवर्षी दिला जातो, मराठीसाठी दरवर्षी दिला जातो. त्याची सुद्धा एक नोट्स आपण ऍड केल्या छानपैकी, तुम्हाला ते बघून घ्यायचे. सगळं अपडेट केलेलं आहे आणि त्याच्यावरील नोट सुद्धा आहे, त्याचे प्रिंट आउट काढायचे. बघा इतर काय महत्वाचे मुद्दे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे विनोद कुमार शुक्ल हे छत्तीसगड राज्यातील पहिले व्यक्ती ठरले. मग पहिले व्यक्ती ठरले त्यामुळे प्रश्न विचारण्याचा कल यावर जास्त असणार. तर इकडे काही त्यांची पुस्तकं सुद्धा आपण ऍड केले आहेत. तर एक पर्व में बहुत से पर्व असे तुम्ही बाकीचे ऍड करू शकता. महत्वाचे मी इथे दिले. आणि छत्तीसगड राज्यातील साहित्यासाठी दिला जाणारा पंडित सुंदरलाल शर्मा पुरस्कार सुद्धा 2001 साठी यांना दिला गेलाय, जो अनेक व्यक्तीला दिला जातो. तर हे जीकेचे इतर मुद्दे आपल्याला थोडे लक्षात ठेवायचे. तर बघा सार आपण पुन्हा एकदा रिव्हिजन, घाई गडबड करायची गरज नाही. एकाच नोट्स मध्ये 2 पानामध्ये तुमचं सगळं क्लिअर होणार आहे. बघा साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? ज्ञानपीठ आहे. मग 2 नंबरचा कोणता आहे? तर साहित्य अकादमी पुरस्कार, ज्याची स्थापना 1954 ला झाली. मग पुरस्काराची रक्कम 11 लाख रुपये. पहिला पुरस्कार 1965 ला गोविंद शंकर कुरूप, मल्याळम भाषा. पहिली महिला आशापूर्णा देवी, बंगाली भाषा. आतापर्यंत किती महिलांना मिळाला? 8 महिलांना मिळाला. आतापर्यंत किती व्यक्तींना मिळाला? 65. पुरस्काराचे या 2025 मध्ये जी घोषणा झालेली आहे तो 2024 सालचा होता, पण कितवा होता? तो 59 क्रमांकावरचा होता. पण 6 जणांना विभागून दिल्यामुळं 59 + 6 65 हा आपला आकडा मॅच झाला पाहिजे. मग किती मराठी व्यक्तींना मिळाला आहे? तर 4. आतापर्यंत सर्वाधिक कोणत्या भाषेसाठी दिला गेलाय? हिंदी. साहित्य अकादमी पुरस्कार किती भाषांसाठी दिला जातो? 24 साहित्य अकादमी. आणि ज्ञानपीठ किती? 23. मग 22 भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टाचा. मग इतर राज्यघटनेच्या अँगल सुद्धा प्रश्न येईल की भारतीय राज्यघटनेतल्या कितव्या परिशिष्टामध्ये अनुसूचीमध्ये भाषांचा उल्लेख आहे? याची एक सुद्धा आपली छान नोट झालेली आहे. पुढे गेल्यानंतर 4 महाराष्ट्रीयन व्यक्ती वी.स. खांडेकर, वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांची पुस्तकं सुद्धा डोळ्याकडून जाऊ द्यायचे. शेवटचे 2-3 बघा. शेवटचं तर किमान बघा. तर विनोद कुमार शुक्ल हिंदी भाषेसाठी 2025 या मार्च मध्ये हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, 22 मार्चला. आणि तो होता 2024 सालचा. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग त्यांची या नौकर की कमी जोर हा चित्रपट सुद्धा यावर येऊन गेलेला आहे. आणि दीवार में खिडकी रहती थी हे 1-2 पुस्तकं लक्षात ठेवा. तर आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे छत्तीसगड राज्याचे पहिले व्यक्ती आहेत. आणि छत्तीसगड राज्यातर्फे दिला जाणारा पंडित सुंदरलाल शर्मा पुरस्कार सुद्धा त्यांना 2001 ला मिळालेला आहे. आता इतकं सगळं बघलंय, पाहिलंय तुम्ही. एवढा त्याचा सार एवढा लक्षात ठेवायचंय. आता बेसिक इतिहास तर याचा नाही बदलणार. स्थापना, पहिली महिला. समजा चुकून 2026 साली 2025 सालचा पुरस्कार जाहीर झाला तर तुम्हाला जास्त काय एफर्ट घ्यायची गरज आहे का? एकदा मेहनत घ्या तुम्ही फक्त. मग एकदा मेहनत घेतली की बाकी नवीन फक्त जोडायचे. आता चुकून मग दुसऱ्या कोणत्या भाषेला मिळाला, हिंदीला, मराठीला, मराठी 5 वेळेस होईल. मग एकदा दिला की 3 वर्ष त्या भाषेला दिला जात नाही, असे काही याचे नियम आहेत. म्हणजे साहित्य अकादमी दरवर्षी दिला जातो त्या भाषेला, कारण की तो 24 भाषेसाठी आहे. तो 2 नंबरचा पुरस्कार आहे, हा 1 नंबरचा आहे. एकदा भेटला की 3 वर्ष त्याचा विचार केला जात नाही. असे सुद्धा काही नियम आहेत. तर ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल एक चांगली नोट्स आपली झालेली आहे. याची प्रिंट आउट सुद्धा काढून घ्या आणि अभ्यासाला लागा. ज्यांना कुणाला हे असे छान व्हिडिओ बघायचे, नॉलेज आपलं अपडेट करायचे MPSC लेवलला, तर मुंडेकर अकॅडमीच्या ऍपवर जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. थांबूया. धन्यवाद.